नमस्कार. रमेश डोंगरे स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, काल खरोखर माझं मन थोडंसं हळवं झालं. कारण काल रोहित पवार यांनी विधानसभेमध्ये एक अक्षरशः विनवणी करून सांगितलं की बाबांनो, जरा खाल्ल्या मिठाला जागा. हा मुद्दा असा होता की कर्नाटकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दादांचा घात की अपघात याबाबतीची चौकशी व्हावी म्हणून कर्नाटक सरकारकडे मध्ये FIR नोंदवला. पण महाराष्ट्रामध्ये FIR नोंदवला गेला नाही आणि तो FIR 24 तासाच्या आत कर्नाटक DGनी महाराष्ट्राच्या DGना ऑनलाईन सुपूर्द केला. आणि त्यावेळेला अत्यंत तिडकीने या महाराष्ट्रामध्ये एक पुतण्या आपल्या काकाच्या न्याय हक्क मागण्यासाठी विनवणी करतोय. त्यावेळी जाता ते वाक्य एक बोलले की बाबांनो, खाल्ल्या मिठाला तरी काही जणांनी जागा. खाल्ल्या मिठाला जागणारा फक्त एकच वाघ मी पाहिला, त्याचं नाव आहे अमोल मिटकरी. कारण त्यांचा आमदारकीचा शेवटचा दिवस होता. विधान भवनाच्या पायरीवरती दादांचा फोटो जवळ घेऊन ही व्यक्ती बसलेली होती आणि फोटोकडे बघून त्या व्यक्तीच्या डोळ्यातून पाणी आलं. खाल्लेल्या मिठाला जागणारा एकच अमोल मिटकरी यांना बघितलं आणि मनात एक म्हणजे फार मोठं दुःख झालं. एक पुतण्या आपल्या काकासाठी न्याय मागतोय आणि न्याय मिळालाच पाहिजे त्यांना. काय झालं त्या ब्लॅक बॉक्स? त्या विमान कंपनीवरचा FIR दाखल झाला का? ह्या काय घात की अपघात, हे सगळ्या गोष्टीचे हे महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. हा प्रश्न सुटणार की नाही? महाराष्ट्राला या प्रश्नाचं उत्तर मिळणार की नाही? दादासारखं चांगली व्यक्तिमत्व माणसांच्या मनाला चटका लावून गेलं. पण दादांची सुनेत्रा पवार म्हणजे तसा विचार केला तर दादांच्या रक्षा विसर्जनेची राख विझलेली नव्हती तोपर्यंत त्यांनी उपमुख्यमंत्र्याची शपथ घेतली. म्हणजे जय पवार या बाबतीमध्ये पत्रकार परिषद घेणार होते, तेही काही म्हणजे असं स्पष्ट असं बोलणं झालेले आहेत. म्हणजे सत्ता तुमच्याकडे विसावली म्हणून तुम्ही थांबलाय का? हा महाराष्ट्राला प्रश्न पडलेला आहे. कारण एक पुतण्या आपल्या काकासाठी तळमळीनं न्याय मागतोय आणि ते सुद्धा म्हटले की, आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दादांचे चांगले मित्र होते. त्यांनी जाता खरोखर सांगितलं की दादांचे खूप चांगले मित्र फडणवीस होते आणि या मित्रासाठी आपण काहीतरी केलं नाही अशी सर सुद्धा मनामध्ये फडणवीस साहेब नाही राहिली पाहिजे. तुम्ही त्या मित्रांच्यासाठी करायला पाहिजे होतं आणि तुम्ही पुढील काळात हे करणंही गरजेचं आहे. काय महाराष्ट्रामध्ये एक व्यक्तिमत्व चांगलं निघून गेलं आणि यावरून एकच असं अधोरेखित होतंय की माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला वाटतंय की दादांच्या घात की अपघात या बाबतीमध्ये जर न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्य माणसानं या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रामध्ये न्यायाची अपेक्षा करायची का? हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे. जय पवार, सुनेत्रा पवार, तुमचं जे कुटुंब आहे या कुटुंबात थोडं आक्रमक होऊन यामध्ये उतरा. कारण का तुमच्याकडून फार मोठी अपेक्षा आहे की या दादांच्या घात असो की अपघात असो काहीही असो, पण याला न्याय मिळाला पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्र हा आतुरतेने वाट पाहतोय. कालचं विधानसभेतलं जे वक्तृत्व आम्ही रोहित दादाचं पाहिलं, खरोखर ते तळमळीचं होतं आणि ते मनाला पिळवटून टाकणारं होतं. आणि अमोल मिटकरी दादांचा फोटो विधानसभेच्या बाहेर बसले होते, त्यानेही मनाला फार मोठा वेदना झाल्या. खरोखर जाता जाता पवारसाहेब म्हणले, रोहित दादा की मिठाला जागा. मी एवढंच रोहित दादा म्हणेन, जर मिठालाच ही मंडळी जर जागली असती तर कर्नाटक सरकारकडे FIR दाखवायची आपल्याला गरज राहिली नसती. मिठाला जागले असते तर तिकडं कशाला आपण FIR दाखल करायला गेलो असतो? इथेच FIR दाखल केला असता. काल तुम्ही FIR दाखल केला, कर्नाटकमध्ये दाखल झाला. कर्नाटकच्या DGनी महाराष्ट्राच्या DGला ऑनलाईन तो सुपूर्द केला आणि याची कुठेतरी चौकशी व्हावी आणि VCR ते DGCA यांच्यावरती काहीतरी कार्य व्हावी यासाठी आपण मागणी केली. खरोखरच या मागणीला म्हणजे ही मागणी इतर सर्वांनी जे दादांचे मित्र होते, दादांच्या विचाराशी संमत होते, त्यांनी ही रोहित पवारांच्या याला
जोरदारपणे पाठिंबा देणं गरजेचं आहे, कारण ती काळाची गरज आहे. महाराष्ट्रामध्ये नेमकं काय चाललंय आज एवढंच. धन्यवाद.